न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। पिंपळगाव येथील दत्तप्रभूचे दर्शन व शिवपुराण ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी। पिंपळगाव हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे शिवपुराण कथा 6 तारखेपासून सुरू झाली असून त्या शिवपुराण कथेचे वाचन जगद्गुरू राजेंद्रदास स्वामी वृंदावन हे करत आहेत। तसेच पिंपळगाव येथील सुंदर असे भव्य दिव्य मंदिरामध्ये भक्तांची दर्शनासाठी होणारी गर्दी हा अविस्मरणीय नजारा पिंपळगाव येथे अनुभवता येतो। त्याचप्रमाणे 108 मंदिर येथे तिथे रोज सुरू आहे व तिथे भावी भक्तांसाठी येणाऱ्या व शिवपुराण ऐकण्यासाठी सकाळ संध्याकाळ जेवणाची अतिउत्तम व्यवस्था सुरू आहे। तसेच या शिवपुराण कथेला पोलीस मित्र तसेच होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। तसेच जवळपास 500 तरुणाई या शिवपुराण कथेच्या प्रत्येक ठिकाणी आपली सेवा काटेकोर देत आहेत। महिला देखील सेवा काटेकोरपणे करत असल्याचे आढळून आले। तिथे येणारा प्रत्येक भावी भक्त जसे होईल तसे सेवा करत आहेत। यामध्ये शिवपुराण कथेसाठी येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांची सुद्धा तिथे चांगली सोय होत आहे। पिंपळगाव येथील हे अविस्मरणीय दृश्य पाहावयास मिळत आहे। पिंपळगाव येथील व्यंकटस्वामी महाराज यांनी हा शिवपुराण कथेचे आयोजन केले। पिंपळगाव ही मायभूमी आज पवित्र साधू संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली असल्याचे दिसून येत आहे। शिवपुराण कथेला भावी भक्तांची अलोट गर्दी पाहावयास मिळत आहे। तसेच या संपूर्ण कथेला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे।